जिल्हाध्यक्षांना 7 महिन्यात पदावरून काढण्यात आलंय। निष्क्रियतेचा ठपका ठेवत त्यांना पायउतार करण्यात आलाय आणि त्यामुळे माजी मंत्री सुनील केदारांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। काँग्रेस पक्ष तेली समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तर दुसऱ्या बाजूला केदार गटाच्या नवीन जिल्हाध्यक्षांनी मावळत्या जिल्हाध्यक्षांवरती निष्क्रिय असल्याचा आरोप करत पक्षासाठी काहीही केलं नाही असा हल्लाबोल केलाय। त्यामुळे ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाच्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांच्या पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये रोज नवनवीन वाद निर्माण होत असल्याचे चित्र आहे। केदार साहेबांनी सर्व सावनेर मतदारसंघच पाहून घ्यावा ना। सावनेर मतदारसंघामध्ये 4 नगर परिषदा आहेत आणि 10 जिल्हा परिषद सदस्य आहेत। 10 सीट्स आहेत 10 जिल्हा परिषदेच्या। तितक्याच 10 पैकी 50% रिझल्ट आणून दाखवून द्यावा केदार साहेबांनी, तर आमच्या मागण्या आम्ही बंद करून टाकून आणि साधे कार्यकर्ते म्हणून प्रामाणिकपणे पक्षात काम करू। जर सोशल इंजिनिअरिंग जर व्यवस्थित केली, सर्व समाजाच्या लोकांना जर आपण सोबत घेऊन चाललो, तर काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही। काँग्रेसला हरवते फक्त काँग्रेसचे नेते, काँग्रेसची गटबाजी, याच्यामुळेच काँग्रेस हारते। तेली समाजाला अगर दुर्लक्ष केलं असतं त्यांना म्हणजे प्रभारी अध्यक्ष म्हणून काहून नियुक्ती केली असती त्यांची। आणि कसं प्रभारी अध्यक्ष म्हणून प्रभारी अध्यक्ष हटणारच ना दादा, ते परमानंट नाही राहू शकत। ते प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती। तेली समाज हा पहिलेही काँग्रेससोबत होता आणि भविष्यातही राहणार आणि आतापर्यंत त्यांना 7 महिने दिले होते काँग्रेस पक्षाने, तर त्याच्यातून त्यांनी काहीतरी म्हणजे हे करायला पाहिजे होतं। पण आम्ही सर्वांना घेऊन काम करणार एवढी आमची म्हणजे हे राहणार।